सूत्र नंबर 35. सत्व पुरुषयोः अत्यंत असंकीर्णयोः प्रत्यय अविशेषो भोगाः परार्थात स्वार्थ संयमात पुरुष ज्ञानम. व्हॉट इट मीन्स? सत्व पुरुषयोः, सत्व आणि पुरुष. सत्व याचा अर्थ विशुद्ध बुद्धी. दॅट इज व्हॉट आय एम. आता आपण मी म्हणून मुद्दामून हे घेतलं. दॅट आय एम ही जी अवस्था आहे, इट इज कॉल्ड एज विशुद्ध बुद्धी. आणि पुरुष इज विशुद्ध जाणीव. कळलं की नाही? ही दोन्हीही सत्व पुरुषयोः अत्यंत असंकीर्ण, अतिशय भिन्न आहेत. तरी देखील त्यांच्या भिन्नतेचा आपल्याला विशेष प्रत्यय येत नाही, आणि त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये भोग भोगावे लागतात, एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. व्हॉट द एक्सपिरियन्स वी आर गेटिंग, इट इज बिकॉज दॅट वी कॅनॉट डिफरन्शिएट बिटवीन द आय अँड द एम. दीज टू आर टोटली डिफरंट. सत्व पुरुषयोः अत्यंत असंकीर्णयोः, अत्यंत असंकीर्ण, टोटली डिस्टिंक्टिव्ह आहेत ते. पण तरी देखील प्रत्यय काय येतो? प्रत्यय अविशेष. ते वेगळे आहेत हा प्रत्यय येत नाही, तर ते एकच आहे तसा प्रत्यय येतोय. ते भिन्न असल्याचा प्रत्यय येत नाही आपल्याला, आणि म्हणून त्याच्यामुळे आपल्याला भोग निर्माण होतात. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट दी संयोग इज. प्रकृती पुरुष संयोग जो म्हणतात, विच इज ए मिस्टिकल युनियन ऑफ पुरुष प्रिन्सिपल अँड दी प्रकृती प्रिन्सिपल or the pradhana principle. That is what is called as mystical union. It is not the actual union as per Sankhya philosophy. And so हा भोग जो चित्ताच्या ठिकाणी येतो ना, आता इथे संयम कुठे करायला सांगितलाय? परार्थात स्वार्थ संयमात. स्वार्थ याचा अर्थ ती पुरुष जाणीव. कोणी करायचंय संयम? आयनी करायचंय. दिस आय एम मधल्या आयनी एम वर केलेला संयम हा जेव्हा होतो, त्यावेळेला पुरुषाचं ज्ञान होतं. सो धिस इज द वन इज द प्युअर कॉन्शियसनेस अँड वन इज द रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. So that reflected consciousness has got the awareness, and that awareness, when he is actually doing sanyama on that vishesha, that is the pure consciousness, then you will understand that these two are totally different. सत्व पुरुषयो अत्यंत असंकीर्ण, ते आहेतच वेगळे. ह्याचा जो अनुभव असतो, तो अनुभव याचाच अर्थ त्या आयला कळतं की मी शुद्ध जाणीव नाही. तर पुरुष, माझं खरं अस्तित्व पुरुष आहे, आणि हे इन्स्ट्रुमेंट आहे. चित्त इज द इन्स्ट्रुमेंट. प्युअर चित्त इज नथिंग बट आय. मी तुम्हाला मागे उदाहरण दिलं होतं तसं, की प्युअर चित्त म्हणजे काय आहे, तर संपूर्ण क्रिस्टल क्लिअर वॉटरनी तलाव भरलेला आहे, which is made up of so many drops of water. Okay, now if I take out one drop of water, then the cosmic whatever the qualities of that water is same in that drop of water also, except एक स्फुरण आहे, that I, individuality. It has developed the individuality, even though it has got the complete knowledge of cosmos, but it has developed the individuality that I am drop. And that drop, when I put into that lake, it gets merged. चैतन्याची वेगवेगळी ही जी आहेत, ते बाहेर पडलेले आहेत. त्यातला एक चैतन्याचा तुकडा माझ्यावर आलेला आहे, तो म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी आहे. त्या इंडिव्हिज्युअलिटीला अजूनपर्यंत तो जो ड्रॉप काढलाय, त्यात अजून कुठले गॅसेस, डस्ट वगैरे हे काही भरलेलं नाहीये. हे जेव्हा दुनियादारी करताना भरलं, त्यावेळेला त्याच अस्मितेचा अहंकार होतो.
तो अहंकार म्हणजे मी ज्ञानी आहे, मी गरीब आहे, मी हे आहे. सर्वात पहिलं स्फुरण आहे ते मी आहे, एवढंच आहे. याच्यानंतर मग मन, म्हणून ते महत, अस्मिता, अस्मितेनंतर माइंड, माइंड 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय. हे इव्होल्युशन थेअरी तुमच्या लक्षात असली पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कळलं की नाही? त्यामुळे दिस विवेक ख्याती, दॅट इज द डिस्क्रिमिनेटिव्ह एनलाइटनमेंट ऑफ मेंटल मॉडिफिकेशन, इज नथिंग बट दी पुरुष ज्ञान. ह्याच्यावर जेव्हा संयम होतो त्यावेळेला तुम्हाला पुरुषाचं ज्ञान होतं. हे लक्षात घ्या. दिस इज वन ऑफ द मेथड्स. लेट अस अंडरस्टँड, दिस इज नॉट द ओनली मेथड, बट दिस इज वन ऑफ द मेथड्स of distinguishing between the reflection of Purusha in Sattva and the Purusha himself. These are, कसं आहे, एकदम स्पॉटलेस मिरर आहे आणि इकडे सूर्य आहे. सूर्याचं पडणारं प्रतिबिंब आरशावर हे ऍब्सोल्यूट तसंच आहे. आणि त्यामुळे आरसा असं म्हणतोय की मीच सूर्य आहे, कारण इतकं ते स्वच्छ प्रतिबिंब आहे. पण जेव्हा तो संयम आरसा करतो त्याच्या ह्याच्यावरती, त्यावेळेला त्याला कळतं की अरे नाहीये, हे रिफ्लेक्शन आहे त्या सूर्याचं आणि मी आरसा आहे. हे जसं आहे तसंच त्या चित्तावर त्या पुरुषाचं पडलेलं जे रिफ्लेक्शन आहे, ते रिफ्लेक्शनवर जेव्हा तो हे करतो, संयम करतो, त्यावेळेला त्याला कळतं की हे रिफ्लेक्शन आहे आणि तो पुरुष वेगळा आहे. हे जे काही मी म्हटलं मिस्टिकल, इट इज अ मिस्टिकल युनियन, पण ते इतकं बेमालूम असतं. दृक दर्शन शक्तयोः एकात्मता एव अस्मिता, असं सूत्र आहे. दृक शक्ती, दर्शन शक्ती. कळलं की नाही? दृक शक्ती म्हणजे ज्याच्यासाठी हे असतं, ज्याच्यामुळे होतं. कळलं की नाही? पुरुषामुळे हे होतं. आणि दर्शन शक्ती इज द इन्स्ट्रुमेंट, जिच्या योगे पुरुषाला ज्ञान होतं. दॅट इन्स्ट्रुमेंट इज द दर्शन शक्ती. पण ती एकात्मता इव, ह्या दोन्हीही शक्ती जणू काही एक आहेत. अशा त्या वृत्तीला अस्मिता वृत्ती म्हणतात, अस्मिता क्लेश म्हणतात. आम्हाला आय एम पर्यंतही जाता येत नाही, तर तो आय आणि एम वेगळा कसा करणार आपण? आणि त्याच्यावर संयम करायचा आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. तेव्हा कुठे तुम्हाला ते वेगळं दृश्य दिसतं की नाही, आय एम बेसिकली ए पुरुष प्रिन्सिपल अँड नाउ व्हॉट. आणि हे कोणाला ज्ञान होणार आहे, हाही परत महत्वाचा मुद्दा आहे. हे ज्ञान जे आहे, हे ज्ञान त्या चित्ताला होणार आहे, हे लक्षात घ्या. कारण पुरुष निष्क्रिय आहे. पुरुष प्रिन्सिपल इज नॉन डुअर. व्हॉटेवर has been done, it is by the प्रकृती, आणि प्रकृतीचाच भोग आणि अपवर्ग आहे. प्रकृती त्रिगुणात्मक आहे. आणि ज्या वेळेला त्या प्रकृतीला म्हणजे त्या चित्ताला ह्याचं ज्ञान होतं, त्यावेळेला ते चित्त प्युरेस्ट फॉर्म सत्विक असतं, आणि म्हणून त्याला सत्व म्हणतात. कारण सत्व गुणाचं, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सत्व गुण? इट इज द इल्युमिनेशन, इट इज द नॉलेज, इट इज द हॅपीनेस, इट इज द ब्लिसफुलनेस. All these are the characteristics of sattva guna. So when your chitta is absolutely in sattva predominance, त्यावेळेला ते ज्ञान होतं. आणि म्हणून बुद्धीलाच सत्व असं म्हटलेलं आहे. कळलं की नाही? त्यावेळेला त्या चित्ताला कळतं की अरे मी प्रकृती आहे, आणि माझ्याकडे जो अवेअरनेस आलाय, माझ्याकडे जो कॉन्शियसनेस आलाय, दॅट इज द अक्वायर्ड कॉन्शियसनेस. हे ज्ञान त्याला होतं. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज विवेकज ज्ञान. हे ज्ञान चित्ताला होतं, पुरुषाला नाही. पुरुष निष्क्रिय आहे. जे काही भोग आणि अपवर्ग आहेत हे सगळे चित्ताला आहेत. सो चित्ताला हे ज्ञान होतं, विवेकज ज्ञान. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज पुरुष ज्ञान. पुरुषाला पुरुषाचं ज्ञान नाही होत, पुरुष काहीच करत नाही. बट इफ पुरुष want to manifest, it needs the prakriti. But again, if prakriti want to evolve, it needs the purusha. असं ते आंधळा
आणि पांगळा यांची जशी जोडी आहे ना, तशी ही जोडी आहे. त्यामुळे एक्सपिरियन्स जर घ्यायचा असेल तर ते पुरुष आणि प्रकृती ही एकत्रच असली पाहिजेत. कळलं की नाही? ही एकत्रच असली पाहिजेत, त्याशिवाय होणार नाहीये. परंतु प्रत्येक वेळेला आम्ही जर का ऍट द बॅक ऑफ माय माइंड इफ आय कीप दॅट अवेअरनेस that whatever is happening to me is the happening of prakriti and it is not the purusha, it is because of purusha it is happening. हे लक्षात घ्या. Purusha cannot manifest, you cannot experience Purusha. Let us understand this point. If you want to experience Purusha, you need to have the instrument, and that instrument is Chitta. But Chitta cannot act without the proximity of Purusha. So, if Purusha is totally different, you cannot experience the Purusha by Chitta also. Because Chitta needs to experience, to have the bhoga, to have the experience, it needs the consciousness. Without consciousness, it cannot act, it cannot have the experience, it cannot have the bhoga. So, this union is very, very important to have the experience of this whole universe. But while taking this experience, at the back of the mind all the time you should be aware that this consciousness, this awareness is coming from the Purusha principle. जसा आंधळा आणि पांगळा यांना पुढे जायचं असेल तर त्या दोघांची जोडीच पाहिजे, त्याशिवाय ते नाही पुढे जाणार. तसंच हे आहे, इफ यू वॉन्ट टू हॅव द एक्सपिरियन्स देर हॅज टू बी ए मिस्टिकल युनियन, दॅट देर हॅज टू बी अ संयोग ऑफ पुरुष अँड प्रकृती. आणि म्हणून त्याचं जर आत्ता आम्हाला त्याचं ज्ञानच होत नाहीये. आम्हाला असं वाटतंय मी म्हणजेच बॉडी आहे, तो देहाभिमान आहे. कळलं की नाही? मी म्हणजेच माझ्या भावना आहेत. आणि आपण म्हणतोय ना, तुला माहित नाही माझं काय राग आहे, तो सटकली तर सटकली माझी, तो त्याचाच राग असतो ना, त्याला त्याचाही अभिमान वाटतो. आणि कळलं की नाही? त्यामुळे मला मनापासून वाटतं की ज्या भावना माझ्या आहेत आणि तो कॉन्शियस आहे, मी त्या भावनेबद्दल मी कॉन्शियस आहे. आणि तो कॉन्शियसनेस इतका बेमालूमपणे त्या भावनेत शिरलेला आहे की जणू काही तो पुरुषाचीच ती भावना आहे, त्या पुरुष प्रिन्सिपलचीच ती भावना आहे. असा हा गैरसमज जो आहे, जसं जणू काही हे देह म्हणजेच पुरुष आहे, हा देह चैतन्यमय आहे, अशी जेव्हा माझी ठाम समजूत बसते त्यावेळेला मी देहाभिमानी असतो. कळले की नाही? ज्या वेळेला तो अभिमान गळून जातो त्यावेळेला मी विदेह असतो. हे लक्षात घ्यायचं असतं आपण प्रत्येक वेळेला. आणि सर्वात शेवटची स्टेप ही आहे की ज्या वेळेला मी आहे याच्यातल्या मीनी आहेवर संयम केलाय आणि तो आहे जो आहे तो वेगळा आहे ह्याचं ज्ञान म्हणजेच पुरुष ज्ञान. हे कशाने होतं तर हे ह्याच्यावर संयम केल्यानं. दिस इज वन ऑफ द मेथड्स ऑफ गेटिंग दी विवेकज ज्ञान. दॅट इज व्हॉट दे आर सेइंग. काही आहे याच्यावर शंका? आणि म्हणून मी तुम्हाला एक मुद्दामून उदाहरण दिलं तळ्याचं. इट ड्रॉप, इट इज मर्ज टोटली, बट वेन इट इज टेक आउट इट इज इंडिव्हिज्युअल. बट दॅट इज द प्युअरेस्ट फॉर्म, दॅट इज अस्मिता. ठीक आहे सर, एखादा असा एक मेडिटेशन नंतर किंवा आपण एकदम सायलेन्स मध्ये असतो तेव्हा असा एक थॉट येतो, अचानक येतो, तर तो माइंड मधला आपलाच असतो का तो कुठून तरी येतो? असं असतो आपलाच. तो थॉट असतो, तो थॉट आपल्या मनाची जी अवस्था असते त्या मनाच्या अवस्थेतून येत असतो. तुमची शांत मनाची अवस्था असते तर मी अतिशय आनंदी आहे हा थॉट येतो. आय एम ब्लिसफुल हा थॉट येतो. कळलं की नाही? तो थॉट तुमचाच असतो. आणि साधारणपणे मेडिटेशन नंतर जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा बोलावंसं पण वाटत नाही, बिकॉज वी आर इन द ट्रान्स कंडिशन. आणि म्हणून नॉर्मली मेडिटेशन झाल्यावर न बोलता घरी निघून जायचं असतं. जसं आपण शवासन केल्यानंतर बोलत नाही. कळलं की नाही?
शवासनानंतर न बोलता शांतपणे घरी निघून जायचं असतं. बिकॉज शवासन, दिस योग निद्रा इज नथिंग बट ए मेडिटेटिव्ह प्रॅक्टिस. आपण एक दिवस नुसतंच योग निद्रा घेऊया. आपण एक दिवस 40 मिनिटाची फुल योग निद्रा. तेव्हा मस्तपैकी तुम्ही चांगल्या हे वगैरे योगा मॅट वगैरे घेऊन या सगळं, आणि व्यवस्थित योग निद्रा घ्या. एक दिवस असाही घेऊ आपण योग निद्रेचा. इट इज समथिंग ब्युटिफुल एक्सपिरियन्स. लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, अतिशय वेगळा एक्सपिरियन्स आहे तो योग निद्रेचा. सो द नेक्स्ट इज व्हॉट? ततः प्रतिभ श्रावण वेदन आदर्श स्वाद वार्ता चायन्ते. Then are produced, that is, after that, they are produced intuitional faculties of hearing, touching, seeing, tasting, and smelling. Now, let us understand this point. The Sanyama mentioned in preceding sutra produces some secondary effects. कारण आपण आता विभूती पादावर आहोत, त्यामुळे विभूती त्याच्यातून काय आल्या ते बघायला पाहिजे. So these are the secondary effects besides the Purusha Jnana. Or to be very frank, I will say that while going towards that Purusha Jnana, in between there are so many vibhutis which are getting you. All these are like this. So these are enumerated in this present sutra. These are the faculties of the senses which are in spiritual and intuitional. That is spontaneous. That spontaneous, and due to them the experiences of object can be obtained which otherwise would not be ordinarily possible. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टचं जर का हे पाहिजे असेल तर यू हॅव टू हॅव द ज्ञानेंद्रियाज. ओके, सेन्स ऑर्गन्स पाहिजे. शब्द स्पर्श रूप रस गंध याचे जर विषय घ्यायचे असतील ते पाहिजे. बट वेन यू गेट दी विवेकज ज्ञान, in between you start developing these vibhutis which now do not require any intermediary object, that is the sense organs. Okay, this is indicated by the adjective pratibha. Pratibha, shravana, vedana, all these things, this is the intuitional. You don't need the sense organs. Without sense organ you can have the knowledge ऑफ शब्द स्पर्श रूप रस गंध. कळलं की नाही? तर ह्या ज्या फॅकल्टीज आहेत, या फॅकल्टीज तुम्हाला येतात. इन अ वे यू बिकम ऑमनिसेंट. लेट अस अंडरस्टँड दिस पॉइंट. दॅट पर्सन बिकम्स ऑमनिसेंट, अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज एकदा का विवेकज ज्ञान झालं की तुम्ही यू आर ॲट द पीक ऑफ दिस. दिस इज द हायेस्ट डिस्क्रिमिनेटिव्ह नॉलेज. That the Purusha and Prakriti are totally different. This is the highest knowledge in this universe which you are getting, and when you are getting this you are like a creator. So you become omniscient. So these are all the vibhutis which you are getting. आणि म्हणून ह्या विभूती येतात म्हणून लगेचचं सूत्र त्यांनी दिलेलं आहे ते समाधौ उपसर्गा व्युत्थाने सिद्धयाः. So these psychic powers are obstacles in the path of samadhi. So psychic powers make one extrovert. आता त्यांनी या इथे जे टाकलेलं आहे सूत्र असं मध्येच का टाकलंय? अजून पुढे विभूती आहेत की, कळलं की नाही? अँड सो द इंटरप्रिटेशन्स मे हॅव 3 डिफरंट इंटरप्रिटेशन्स. द 3 meanings are possible. What are these 3 meanings? These, they means these. So these means those which are mentioned in previous sutra. Because ही एकदा तुम्हाला सिद्धी आली की बाबा तुम्हाला इंट्युशनली सगळं कळायला लागलं तर दिस इज व्हेरी ल्युक्रेटिव्ह सिद्धी. अँड यू मे हॅव द इंटेन्शन ऑफ एक्झिबिटिंग दिस सिद्धीज. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलंय तुम्हाला, कॉशन केलेलं आहे तुम्हाला की देन इफ यू रिअली गो इन टू दॅट अँड इफ यू ट्राय टू एक्स्ट्रॅक्ट हॅपीनेस अँड द नेम अँड फेम अँड अदर थिंग्स, देन दोज सिद्धीज vibhutis will become the obstacle in the path of kaivalya. So these means these vibhutis, or these vibhutis mentioned so far. असाही एक वेगळा आतापर्यंत ज्या, कारण आतापर्यंतच्या सगळ्या विभूतीज आहेत those are related with your external world. कळलं की नाही? त्या विभूतींबद्दल बोलतायत का?
आणि द थर्ड ऑफकोर्स ऑल द विभूतीज. पण ऑल द विभूतीज हा जो काही हे आहे डझंट सीम टू बी करेक्ट. कारण की ऑल द विभूतीज मध्ये काही विभूतीज अशा आहेत विच इज नथिंग बट द प्री रिक्विजिट फॉर कैवल्य. भूतजय, प्रधानजय, ऑल दीज आर विवेकज ज्ञान, ऑल दीज आर प्री रिक्विजिट ऑफ कैवल्य. And so this third interpretation may not have the real meaning. It may be up till now, whatever the vibhutis have been said, it is reflecting to that, otherwise the one which is just preceding one. कारण कसं असतं माहितीये का, या सिद्धी मिळवण्यासाठी तुम्ही एवढी मेहनत घेतलेली असते, तुम्ही वैराग्य डेव्हलप केलेलं असतं, सगळं केलेलं असतं, तेव्हा कुठे तुम्हाला या सिद्धी येतात. मग त्याच वैराग्याचा उपयोग करूनच तुम्हाला त्या सिद्धींच्या पलीकडे जायचंय. तुम्ही तिथेच जर अडकलात ना, तर मग तुमचा पुढचा योगाभ्यास स्थगित होऊ शकतो. कळलं की नाही? आणि म्हणून सिद्धीतील गुणदोष या सूत्रात सांगितलेले आहेत की दीज आर द ऑब्स्टॅकल्स. हेतू हा की त्यातला जो दोष आहे तो जाणून साधकाने त्यात अडकता कामा नाही. तर त्याचं ठीक आहे, दीज आर ऑल द माइलस्टोन्स. येस, यू आर ऑन ए राईट पाथ, दॅट्स इट. ज्ञानदेवांनी, मी मागे सांगितलं तुम्हाला, ज्ञानदेवांनी भिंत चालवली ते काय त्यांना लोकांना दाखवायचं होतं का की कसला ग्रेट योगी आहे? नाही. त्याच्या मागे हेतू होता की तो जो समोरचा माणूस आहे तर फक्त किंचित अहंकार शिल्लक राहिलाय, तो जर घालवला तर हा माणूस सिद्ध योगी आहे. हा हेतू असल्यामुळे त्यांनी ती भिंत चालवत त्या चांगदेवांच्या पुढे गेलेत, ते सामोरे गेलेत. हेतू शुद्ध होता, नेम अँड फेम साठी नव्हता, काहीतरी प्रसिद्धी मिळावी हा हेतू नव्हता त्यांचा. त्यांचा हेतू शुद्ध होता आणि तो शुद्ध हेतू असल्यामुळे चांगदेवांचं रूपांतर नंतर हे झालेलं आहे. त्यांनी त्यांच्यापेक्षा कितीतरी छोटी, म्हणजे ते तर 1400 वर्षाचे होते आणि मुक्ताई तर किती छोटी होती त्यांच्यापुढे, पण तरी देखील तिचं गुरुत्व मान्य केलं त्यांनी. एवढा फरक झाला, फक्त एक भिंत घेऊन ते सामोरे गेले. त्याचं कारण असं आहे की भूतजय, त्यांचा प्राणी मात्रांवर जय होतो पण भूतजय नव्हता त्यांच्याकडे. त्यांच्या या ज्या 5 हे आहेत, 5 भूत जी आहेत त्याच्यामुळे जी झालेली असते त्याच्यावर जय नव्हता त्यांचा. ते वाघावर बसले, सापाचा हे केला, चाबूक केला वगैरे, हे सगळं सजीव आहे याच्यावर, पण निर्जीवावर त्यांचं काहीच नव्हतं. आणि ज्यावेळेला त्यांनी बघितलं की अरे बापरे, निर्जीव गोष्टींवर पण या माणसाचं प्रभुत्व आहे, हा खूपच वरच्या लेवलचा आहे, आणि ते साष्टांग नमस्कार घालते झाले त्यांना. त्यामुळे सामान्य विषयातून जर का चित्ताला सोडवायचं तर प्रचंड यातायात करावी लागते. कळलं की नाही? आणि मग प्राप्त होणारा हा जो दिव्य विषय, त्यात जर चित्त अडकलं तर कितीतरी अधिक यातायात, म्हणजे ते प्रचंड यातायात आहे ती. याचा सुद्धा आपल्याला हे लागू नये, रोग लागू नये, याच्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील. आपल्याला साधं ध्यान करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात. अशा सिद्धी मिळाल्यानंतर तर किती वैराग्य प्राप्त व्हायला लागेल, किती त्यांना हे करायला लागलं असेल, आणि तेही सोडून द्यायचं म्हणजे किती यातायात करावी लागेल, हेही लक्षात घ्यायचं असतं. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलेलं आहे. आता पुढच्या याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की सर 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 सॉरी, हे तुम्ही 3 शक्यता सांगितल्यात त्या थोड्या नटशेल मध्ये परत सांगाल एकदा, की याच्यावरून याचं इंटरप्रिटेशन वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळं केलंय. ओके. एकाने असं केलंय की हा सूत्राच्या आधी जे सूत्र आहे ते म्हणजे त्या सिद्धी कुठच्या ह्या 3.36 मध्ये दिलेल्या ज्या सिद्धीज आहेत, श्रावण, वेदन, दर्शन, स्वाद, वार्ता, या ज्या सिद्धीज आहेत, या सिद्धी ते चा जर उपयोग केला तर ते अडथळे बनतात. किंवा दुसरं इंटरप्रिटेशन आहे की आतापर्यंत ज्या काही मी सिद्धी सांगितलेल्या आहेत, कारण नाही तर मग मध्यातच टाकण्याचा काही अर्थ नव्हता ना. सगळ्या सिद्धी झाल्यानंतर त्यांनी हे सूत्र टाकायला हवं होतं. कळलं की नाही? त्यामुळे आतापर्यंत ज्या सिद्धी झाल्यात की विच आर रिलेटेड टू द एक्सटर्नल वर्ल्ड, फिजिकल वर्ल्ड, कळलं की नाही, त्या ज्या सिद्धी आहेत त्या तुम्हाला अडथळे आणू शकतात. या 2च शक्यता आहेत. तिसरी शक्यता लोकांनी दिली आहे, पण दॅट इज नॉट. सगळ्या सिद्धी या अडथळ्यात असं मुळीच नाही. कारण तुम्हाला त्या पुढच्या ज्या सिद्धी आहेत, आता उदाहरणार्थ विवेकज ज्ञान म्हटलंय, विवेकज ज्ञान जर मिळवायचं असेल तर तुमचं वैराग्य कुठच्या लेवलला पाहिजे? अशा वैराग्य प्राप्त झालेल्या माणसाला तो अडथळा नाही होऊ शकत.
किंबहुना विवेकज ज्ञान इज द पेन अल्टिमेट स्टेज ऑफ कैवल्य. किंवा पुढे जे प्रधानजय भूतजय सांगितले आहे, दीज आर ऑल द स्टेप्स विच यू हॅव टू क्रॉस वाईल गोइंग टुवर्ड्स दी कैवल्य. सो दीज आर द प्रिरेक्विजिट. आणि म्हणून त्यांनी त्या सगळ्या सिद्धींच्या आधी हे टाकलेलं आहे. कारण त्या सिद्धी ह्या तुमच्या प्रवासात यायलाच पाहिजे, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नाही शकणार आहात. काही काही ज्या विभूती आहेत त्या विभूती दे आर प्रिरेक्विजिट ऑफ कैवल्य. आणि म्हणून त्यांनी हे मध्ये टाकलेलं आहे सूत्र. त्यामुळे सगळ्या विभूती अडथळा आहेत असं मला तरी वाटत नाही, म्हणजे नक्कीच. आणि नाही तर तसं जर असतं तर त्यांनी हे सूत्र सर्वात मागे टाकलं असतं विभूतीपात संपलं, की हे जरी सांगितलं तरी देखील बाबा हे अडथळे आहेत. तसं नाही सांगितलं, त्यांनी याच्यानंतर सांगितलं. बिकॉज देर इज एव्हरी पॉसिबिलिटी की एकदा तुम्हाला हे जर ज्ञान झालं, इंट्युटिव्ह नॉलेज झालं, तर देन अँड इफ यू रिली वॉन्ट टू एक्झिबिट दोज पॉवर्स, then definitely it will become the obstacle in your spiritual path. You cannot go ahead. Now the next sutra is bandha शैथिल्यात प्रचार. हा, कोण बोलताय? कोणतरी हॅलो बोललो, मला माहित नाही. बंध कारण संयमात शैथिल्यात. कोणाचा तरी हे राजेश जरा बघ ना तू, म्यूट कर. अजून कोणाचा तरी उघडा आहे. प्रश्न विचारायचा प्रयत्न करतोय पण त्यांच्याकडनं तो माईक बरोबर नाही चालत आहे. हो का? कोण? धनश्री का? धनश्री नाही, तुझा आवाज नाही येते धनश्री. नाही, आवाजच येत विचारायचं होतं. हॅलो, हो विचारायचं होतं मला. असं विचारणार आहे सिद्धी. हॅलो, आता येतोय का? हो, येत आहे, येत आहे. ह्या ज्या सिद्धी आहेत त्या उत्तरोत्तर मिळणाऱ्या म्हणजे क्रमाक्रमाने दिलेल्या आहेत का, की ह्याच्यानंतर ही सिद्धी म्हणजे? असं नाहीये. बेसिकली त्यांनी मध्येही टाकलेली आहे, कारण की ती जी ही जी आहेत, ही जी सिद्धीची प्रिरिक्विजिट आहेत. पण म्हणजे सिद्धी क्रमाक्रमाने येणाऱ्या नाहीत. म्हणजे हे आहे, ही सिद्धी आली की पुढची, मग पुढची आली की तिसरी, असं नाहीये. कुठे संयम केला असता कुठची सिद्धी येईल ते हे सांगताय तिथे. याच्यात क्रम नाहीये. हा, म्हणजे मग चांगदेवांनी ओळखलं म्हणजे सिद्धी बघून ओळखलं की ह्या योगाची योग्यता म्हणजे हा पुढे पोहोचलेला योगी आहे. म्हणजे ते सिद्धीवरून त्यांनी ठरवलं की कोणत्या लेवलचा योगी आहे. हो, म्हणजे त्यांचा भूतजय झालेला होता. भूतजय काय प्रधानजय पण होता त्यांच्याकडे. त्यातला भूतजय त्यांनी एक्झिबिट केला चांगदेवांना हे सांगण्यासाठी. त्यांच्याकडे सगळ्याच सिद्धी होत्या, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही काही. सगळ्याच सिद्धी होत्या त्यांच्याकडे. सिद्धींवरून आपण सांगू शकतो ही पुढच्या लेवलची सिद्धी आहे, त्याच्या पुढच्या लेवलच्या योग्याला. नाही, पण तो आता ज्ञानदेवांनी ही दाखवली म्हणजे याचा अर्थ ज्ञानदेव तिथपर्यंतच मर्यादित आहेत का? नाही ना. त्याच्याही पुढे कैवल्याला पोचलेला माणूस होता, त्यामुळे त्यांच्याकडे सगळंच होतं. फक्त त्यांनी चांगदेवांना हे दाखवलं, आणि तेही प्रसंगानुरूप त्यांनी दाखवलं की बाबा ते वाघावरून आले आहेत आणि सापाचा हे केलंय, तर ठीक आहे, चला ते सजीवात आपण निर्जीवात वर विभूती दाखवू आणि त्यांना पुढे जाऊ. त्याचा उद्देश वेगळा होता, बाकी काही नाही. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. बंध कारण शैथिल्यात प्रचार संवेदनाश्च चित्तस्य परशरीर प्रवेश आवेशः. म्हणजे आपण रिलॅक्सिंग द कॉज ऑफ बॉन्डेज अँड गेनिंग द नॉलेज ऑफ द पॅसेज इन सटल बॉडीज, योगी चित्त कॅन हॅव एंट्री इन द फिजिकल बॉडी ऑफ अनदर पर्सन. परकाया प्रवेश ही सिद्धी कशी प्राप्त होते हे त्यांनी दिलेलं आहे. Now, what is the actually cause and effect of this thing that you have to understand? That a chitta actually abides in particular body because of the feeling, okay, of mindness.
मगाशी मी म्हटलं तसं की हा जो मी आहे आपण एक्सपर्ट, तो केवढा तगडा आहे. या मी आहे मुळे माझी जी बॉडी आहे ना, म्हणजे मी जो देहभाव आहे, हा देहभाव इतका आमच्यात पक्का आहे की ज्याच्यामुळे आम्हाला अभिनिवेशक क्लेश येत असतो. हा एक बॉन्डेज आहे. ह्या बॉन्डेजमुळे माझं चित्त बाहेर येऊ शकत नाही. कारण मगाशी कोणतरी म्हणाला की एखाद वेळेस भीती पण वाटू शकते, पण धिस इज द बॉन्डेज. इट बिकम्स द बाइंडिंग कॉज. When Purusha Jnana is arisen through the Sayyama of Sutra number 35, last, the Chitta becomes as if independent from its rigid bondage. जेव्हा तुम्हाला पुरुष ज्ञान होतं तेव्हा तुम्हाला कळतं ना की बाबा पुरुष आणि प्रकृती वेगळी आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला कळतं की मी देखील वेगळं आहे, ते प्युअर चित्त जे आहे ते देखील वेगळं आहे पुरुषापासून, तर बॉडी लेवलची जी आहे ना, बंध कारण जे आहे ना बॉडीमध्ये, आपण का बाहेर जाऊ शकतो? आपल्याला घाबरायला होतं. उद्या कोणी जर का तुमच्या डोक्यावर एका सद्ध पुरुषाने हात ठेवला आणि तुम्हाला समजा आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स आला तर घाबरायला होईल तुम्हाला. कारण आपलं ते बॉन्डेज एवढं जबरदस्त आहे. आता ज्याला पुरुष ज्ञान झालंय त्याचं हे बॉन्डेज एकदम सैल होऊन जातं. शेवट असं आहे की आपल्या पंचकोशातला हा देह आहे तो अन्नमय कोश आहे. त्याला शक्ती आणि कॉन्शियसनेस देणारे तत्व आहे ते सटल देह आहे. कळलं की नाही? आणि आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स याचा अर्थ जी सटल देह इज गोइंग आउट ऑफ दिस बॉडी, हे लक्षात घ्या. परंतु ते सटल देह एवढा आमच्यात मुरलाय, ते जे कॉज आहे, कारण की मी देह आहे, हा देहाभिमान जो आहे ना, हा एवढा जबरदस्त आहे की त्याच्यातून चित्त बाहेर येत नाहीये. So with this awakening, actually, the realization that it is distinct from body also, त्यावेळेला काय होतं की तो जे बंध आहे, ते जे बॉन्डेज आहे, ते बॉन्डेज शिथिल होतं. And then now chitta can very easily go out. Let us understand this point. Very easily go out. आता ते जे बाहेर जातं, तो परकाया जो प्रवेश असतो ना, कळलं की नाही? The obvious question is why the yogi want his chitta to enter into another body and where he would avail of all these necessary body. This is the real question. परकाया प्रवेश कशासाठी पाहिजे आणि केव्हा पाहिजे? आणि परकाया प्रवेश का आपल्याला नाही करतायत आणि त्यांना करता येतो? बिकॉज देर इज अ स्ट्रॉंग बॉन्डेज ऑफ देहाभिमान. आमचा देहाभिमान एवढा जबरदस्त आहे की वी कॅनॉट थिंक ऑफ अवर सेल्फ विदाउट बॉडी. एवढा देहाभिमान आहे आपल्याला. आपण विचार नाही करू शकत की देहाशिवाय माझं अस्तित्व राहतं का? आपण इंटेलेक्च्युअली शिकलो सगळं की हा पंचकोशात्मक देह आहे, माझं अस्तित्व फक्त देहावर मर्यादित नाहीये, तर देर आर अदर 4 शीट्स ऑफ माय एक्झिस्टन्स. ओके, हे सगळं आम्हाला इंटेलेक्च्युअली माहिती आहे, पण तरी देखील ते एक्सपिरियन्शियल नॉलेजला न आल्यामुळे देर इज अ स्ट्रॉंग बॉन्डेज. अँड सो दॅट बॉन्डेज डझंट अलाउ मी टू गो आउट. आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स मला का येत नाही, किंवा मी परकाया प्रवेश का करू शकत नाही, तर ह्याच्यासाठी करू शकत नाही. आणि परकाया प्रवेशासाठी काहीतरी रिक्वायरमेंट लागतात की नाही? सो व्हॉट इज द रिक्वायरमेंट? वन इज द रिसेंटली डेड बॉडी. कुठल्या रिक्वायरमेंट आहेत? एक तर कोणी जस्ट गेलेला असेल आणि ज्याची बॉडी अजून डिकम्पोज सुरुवात नाही झालेली आहे, अशा बॉडीमध्ये परकाया प्रवेश करता येतो. कळलं की नाही? आणि यू कॅन मेक दिस. तुमचं सटल बॉडी जी असते, ती सटल बॉडी त्या देहात घालायची असते. त्या देहामध्ये आता सटल बॉडी नाहीये. whereas you have got the subtle body, and so you can enter into that body or create new body. ह्या विश्वामध्ये जे मटेरियल आहे, त्या मटेरियल अवेलेबल इन प्रकृती. इट इज अबंडंट इन प्रकृती. सो take that, chitta takes the material from this prakriti and make the body. कळलं की नाही? निर्माण चित्त जसं असतं तसं निर्माण काया आहे. ती निर्माण काया तो निर्माण करतो आणि त्या निर्माण कायेमध्ये तो स्वतःचं चित्त टाकतो. अँड फ्रॉम वेअर ही गेट दी निर्माण काया? इट इज द मटेरियल विच इज अबंडंटली अवेलेबल इन प्रकृती. सो इट टेक्स दॅट ऑल्सो. दॅट इज वन ऑफ द
methods of creating the body and entering that subtle body into that. Or otherwise recently गेलेला माणूस आहे त्याच्या देहामध्ये which has not started decomposing, or use of a disciple. काही लोकांनी असंही केलेलं आहे की आपल्या शिष्याला सांगितलेलं आहे, कारण शिष्यही तेवढ्याच तोलामोलाचा आहे, त्यामुळे तो आपलं चित्त बाहेर काढतो आणि हा त्या शिष्याचं बॉडी घेतो आणि निघून जातो काम करायला. That is also one of the possibility. Or use the body of other living person whose चित्त can be dominated by yogic चित्त. असं येऊ शकतं की एखाद्याचं चित्त हे इतकं वीक आहे की ह्या योग्याचं चित्त प्रचंड पॉवरफुल आहे. So he can enter and he can dominate his chitta and he can make use of this. All these are the different methods of parakaya pravesha. And why this parakaya pravesh is required? That is also the another question. कळलं की नाही? एक तर मुंडेन प्लेजर एक्सपिरियन्स घेण्यासाठी, एखादा जो आहे माणूस त्याला जर का ते काही मिळत नसेल, टू गेट द आन्सर सेकंड इज फॉर ए पर्टिक्युलर क्वेश्चन. एखाद्या ह्याचं म्हणतात ना की मला तारुण्य प्राप्त व्हावं, या तिची ती गोष्ट आहे ना, तर ऍक्च्युअली तो त्याच्या मुलाची ही घेत असतो बॉडी आणि मुलाला स्वतःचं वृद्धत्व देतो. ते दिस इज ए सॉर्ट ऑफ परकाय प्रवेश. व्हॉट इज द रिझन फॉर दॅट? व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड इट? ही वॉन्ट टू एन्जॉय द मुंडेन लाईफ. Sometimes you have to have some experience which you are not getting. उदाहरणार्थ शंकराचार्यांचं तुम्हाला जर माहिती असेल उदाहरण, मंडन मिश्रांना त्यांनी वादविवादात हरवलं होतं, कळलं की नाही, आणि त्यांना सांगितलं होतं तुम्ही हारलात तर मी सांगतो ते तुम्ही सनातन धर्म स्वीकारला पाहिजे. आणि असं ते वादविवाद त्यांना हरवलं, परंतु ते वैवाहिक असल्यामुळे त्यांना ह्यांची परमिशन घ्यायची होती, त्यांच्या पत्नीची, सरस्वती देवीची. सरस्वती देवी मला पण हरवायला पाहिजे तुम्ही, कारण मी त्यांची पत्नी आहे. आणि मग त्यांनी त्या सरस्वती देवींनी असे 2-3 प्रश्न विचारले की जे कामविषयक होते, की ज्याचा यांना एक्सपिरियन्स नव्हता शंकराचार्यांना, आणि म्हणून त्यांनी वेळ मागून घेतली. आणि नंतर मग अमरक राजा म्हणून जो होता तो जस्ट वारलेला होता, त्याच्या शरीरात प्रवेश केला. लोकांना राज्यात आनंद झाला की अरे आपला राजा मेला नाही, जिवंत आहे. पण त्या राणीला एक कळलेलं होतं हे की बाबा हा माणूस कोणीतरी योगी आहे की ज्याने माझ्या नवऱ्याच्या शरीरात प्रवेश केलेला आहे. आणि मग त्या बॉडीत प्रवेश करून मग त्यांनी जी सुख उपभोगली, म्हणजे स्टोरी अशी सांगतात की त्या राणीने सगळे दूत पाठवले की असा कोणी योगी आहे का बघा जरा तुम्ही, की जो नुसताच पडलेला आहे. तर यांनी त्यांची बॉडी एका गुहेत ठेवलेली होती आणि एका शिष्याला सांगितलं होतं की ही तू प्रिझर्व करायची आहेस. आणि नंतर मग त्यांनी हे केल्यावर 6 महिन्यांनी परत त्याच्यातून बाहेर आले आणि मग सरस्वती देवींना उत्तर दिलंय त्यांनी. तर दिस इज ऑल्सो वन ऑफ द वे. किंवा काही वेळेला असं असतं की एखाद्या योग्याला ताबडतोब याच जन्मामध्ये मोक्ष जर मिळवायचा असेल तर त्याची संचित कर्म एक्झॉस्ट व्हायला पाहिजेत. इन दॅट केस व्हॉट ही डू दी निर्माण काया. ऍज आय ऑलरेडी टोल्ड यू, बाहेरच्या प्रकृतीमधून तो सगळं मटेरियल घेतो, काया तयार करतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या निर्माण करतो. शरीर निर्माण काया वेगवेगळ्या निर्माण करतो आणि हे मुख्य चित्त असतं, त्याच्यातून निर्माण चित्त निर्माण करतो. आपण 4थ्या विभूती जेव्हा पाद आपण कैवल्य पादात जाऊ त्यावेळेला याचं वर्णन सगळं आलेलं आहे की निर्माण चित्त आणि निर्माण काया. एखाद्या चित्ताला समजा सगळं एक्झॉस्ट करायचं असेल तर ही डेव्हलप्स the subordinate chittas and he put those chittas in different निर्माण काया. आणि त्या चित्ताचं आणि त्या शरीराचं काम फक्त एवढं असतं की भोग भोगायचे, बाकी काहीच नसतं त्यांना काम. त्या चित्तामध्ये संचितात काही भर पडणार नसते. ही एक्झॉस्ट ही संचित लाईक दॅट. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन व्हाय परकाया प्रवेश इज रिक्वायर्ड. कळलं की नाही? त्यामुळे हे 3 प्रकार आहेत. आणि हे जे काही आहे हे
ह्या परकाया प्रवेशाचे परत 2 प्रकार आहेत. एक, तुम्ही तुमचं देह इथे ठेवून तुम्ही दुसऱ्या देहात प्रवेश करू शकता, जसं की आपल्याला ह्यांचं पण माहिती आहे. किंवा हा देह ठेवायचा आणि दुसऱ्या देहामध्ये हे करण्यापेक्षा तिथून बॉडी काया निर्माण करायची आणि काम करून परत येतं, ती परत डिसइंटिग्रेट करून टाकायची. आणि ह्यांचं सांगतात आपलं शिर्डीचे साईबाबा, त्यांनी असंच केलेलं होतं. आपल्या शिष्यांना सांगितलं होतं, मी इथे 3 दिवस झोपलेला आहे, अजिबात त्याला हात लावायचा नाही 3 दिवस पर्यंत. तरी ती काही लोक होती की अरे हा मेलाय, याला आता जाळून टाका, करून टाका. शिष्याने नाही 3 दिवसापर्यंत सांगितलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी तिकडे गेले, दुसरं शरीर तयार केलं. हे शरीर इथेच होतं, दुसरं शरीर तयार केलं, ते काम केलं. तुम्ही जर का यांचं चरित्र वाचलं असेल शिर्डीच्या साईबाबांचं तर तुम्हाला कळेल. आणि मग परत ते तिथून 3 दिवसांनी आले आणि परत आपल्या कार्याला लागले. ही जस्ट डिसइंटिग्रेट द कम्प्लीट बॉडी विच ही हॅज क्रिएटेड देअर. सो दिस इज द थिंग विच इज रिक्वायर्ड. पण त्याच्यासाठी हे बंध कारण शैथिल्य हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे हे बंध कारण शैथिल्य, दिस इज अगेन ए बाय प्रॉडक्ट ऑफ विवेकज ज्ञान. जसं हे जे आहे प्रतिभ श्रावण वेदन. हा सर, मग ते भूतबाधा हे पण त्याचंच उदाहरण आहे का? सॅटल बॉडी ऍक्टिंग ऑन वीक माइंड. तो आहे ना. वीक माइंड असेल आणि एखादा समजा आत्मा तडफडत असेल. तुम्ही हा पिक्चर बघितलाय का? त्याच्यामध्ये एक्झॅक्टली सेम थिंग इज हॅपनिंग. आपला उर्मिला मातोंडकरचा एक पिक्चर आहे, मला माहित नाही आता त्याचं नाव वगैरे. त्याच्यामध्ये हिचं माइंड वीक असतं आणि हिचा खून झालेला असतो, तिला ती हे घ्यायचं असतं, रिव्हेंज घ्यायचा असतो. त्यामुळे तिचं चित्त तगडं असतं त्याच्या पुढे. आणि ही वीक माइंडची असल्यामुळे हिच्या चित्तात, हिच्या शरीरात ते केव्हाही प्रवेश करायचं. मला तर त्याचं नाव बी आठवत नाही, पण अशा भरपूर गोष्टी आहेत. पिक्चर भूत हिंदी मधला आहे. अच्छा, असेल, भूत असेल, कारण तो मी बघितला आहे म्हणून मला माहिती आहे ते, म्हणून तुम्हाला उदाहरण दिलं, बाकी काही नाही. सर, एक याच्यामध्ये जेव्हा अनेक काया निर्माण केल्या जातात योगीकडून, हो, पण एका वेळी तो एकाच कायाचा वापर करू शकतो की ऍट अ टाइम बऱ्याच कायांचा वापर करू शकतो? नाही, तो अहो ह्या प्रकृतीमध्ये एवढं प्रचंड मटेरियल आहे की तो अनंत. आता आपली शरीर सुद्धा याच पंचमहाभूतांनी झाली आहेत ना, तरी पंचमहाभूत आर एक्झिस्टिंग. तो अनंत काया निर्माण करतो आणि अनंत निर्माण चित्त निर्माण करतो. मूळ चित्त निर्माण करतो. एव्हरी चित्त इज कनेक्टेड विथ दिस प्रायमरी चित्त. ओके. हा, दिस चित्त इज कंट्रोलिंग ऑल द चित्ताज. अरे वा. Those chittas, if they want to exhaust their this thing, karmashaya or sanchita, they need the different types of bodies. So that body, the material for that body is this Panchamahabhuta, which is abundant in Nisarga. कल्पनेच्या बाहेर आहे. आपण पण असं एखाद्या निर्माण काया असू शकतो का? अरे राजेश, त्याच्यासाठी आधी आपल्याला प्रचंड मोठा योगी व्हायला लागतं. नाही, आपण म्हणजे एखाद्या योगीनी निर्माण काया करून त्याची संचित कर्म संपवण्यासाठी केलेली गोष्ट, आपण ॲज अ ह्युमन बिंग कॅन बी हीच निर्माण काया? नाही ना, तुझं चित्त स्वतः, तुझं संचित आहे, तुझं कर्माशय आहे. युअर चित्त, युअर काया इज नॉट अ निर्माण काया. This kaya is due to your own संचित, due to your own प्रारब्ध कर्म. त्या प्रारब्ध कर्माला जसं पाहिजे तसं तुला जाती आयु भोगा हा. How do you discriminate then? Sir, how do you find out that whether this is a nirmana chitta or a normal you chitta? cannot find out. Only that yogi knows की ही सगळी माझी काया आहे, माझी चित्त आहेत. आपल्याला नाही माहिती असणार आहे ते. आपल्या दृष्टीने सगळे सारखेच आहेत, बट ही इज डिस्ट्रॉइंग, ही इज एक्झॉस्टिंग हिज कर्माशय. फॉर अस नथिंग इज देअर बट द ऍक्शन्स विच दे आर. कारण ते फक्त भोग भोगतायत, आनंदाचे दुःखाचे कसेही भोग भोगतायत, अँड दॅट्स इट. दे आर नॉट डुईंग विथ, दे डोंट हॅव एनी डिस्क्रिमिनेटिव्ह नॉलेज.
इट बिलॉंग्स टू द सेंट्रली द प्रायमरी चित्त. प्रायमरी चित्तच मेन आहे. हे फक्त चित्त त्यांनी निर्माण केली आहे, जस्ट टू एक्झॉस्ट ऑल दिस थिंग्स. Sir, but that yogi will decide na which kaya to take for chitta, which हो, one which kaya to मग take. आपल्याला सुद्धा जी काया मिळाले ना, जाती आयु भोगा जे मिळालंय ना, ते सुद्धा त्या प्रारब्ध कर्मामुळेच मिळालंय ना. सो योगी नो ऍक्च्युअली व्हॉट आर द संचित कर्माज आर देअर. अकॉर्डिंग टू दॅट त्याला जे सुटेबल आहेत अशी तो काया निर्माण करतो आणि ते चित्त त्याच्यात घालतो. फक्त श्रीकृष्णाने असे अनेक काया निर्माण करून तिथे राहिलेले. एक्झॅक्टली, बरोबर आहे ना. आपल्याला सुद्धा आपला जी काया मिळाली आहे, आपण ज्या घरात जन्माला आलोय, ज्या कुटुंबात जन्माला आलोय, हे सुद्धा आपलंच प्रारब्ध आहे, त्याच्याप्रमाणेच आलंय तुमचं. म्हणून तो म्हटलं ना, जाती आयु भोगा हा सती मुले तद्विपाको जाती आयु भोगा हा. कळलं की नाही सर? अशी एक कथा आहे की शिवाजी महाराजांवरती आक्रमण करण्यासाठी मुघल फौज खूप मोठ्या ताकदीने आली. रामदास स्वामी तिथे होते आणि त्या मुघल सैन्याला असं कळलं की शिवाजी महाराज एका मंदिरामध्ये गेलेत आणि त्यांना धोका आहे, प्रचंड मोठ्या सैन्य येत आहे त्यांच्यावरती चाल करून. तेव्हा रामदास आणि सगळे अनेक शिवाजी निर्माण केले. नाही, ते जे आहे ना ते त्यांना ती निर्माण काय निर्माण चित्त वगैरेचा संबंध नाहीये. ही मेस्मराइज द पीपल फ्रॉम मुघल. ओके ओके, कळलं की नाही? ही तुकाराम महाराजांनी केलं होतं. तुकाराम महाराजांनी ते ह्याच्या इथे रामदास स्वामीने केलं. नाही, शिवाजी महाराजांच्या बाबतीत तुकाराम महाराजांच्या इथे होते आणि भंडाऱ्याच्या डोंगरावर घडलेली ही कथा आहे की हे रोज जायचे भंडाऱ्याच्या डोंगरावर, तिथे कथा कीर्तन करायचे. तेव्हा शिवाजी महाराज एकदा आले होते आणि तेव्हाच त्यांना कळलं शिवाजी महाराज इथे भंडाऱ्याच्या डोंगरावर आहेत. आणि तेव्हा आपल्या त्या संत तुकाराम पिक्चर मध्ये पण त्यांनी खूप सुंदर दाखवलंय ते. बट दॅट इज निर्माण चित्त रे. दिस इज जस्ट हिप्नोटाइज द पीपल, मुघल पीपल. तात्पुरतं, म्हणजे थोड्या काळापुरतं. सगळे म्हणतात ना, बघा बरं सगळ्यांच्या घरात मी कुठे उशीर आलो. आपल्या समोर घडलेल्या गोष्टी आहेत त्या. कळलं की नाही? तो मुद्दामून उशीर आहे तो जादूगार, अर्धा तास. आणि मग त्यांच्यातच जे बसलेले असतात ते बुंबाबुंब करतात, अर्धा तास उशीर झाला, आम्ही नुसतं काय सांगता तुम्ही उशीर झाला, बघा बरं सगळ्यांनी. आणि घड्याळात बघतात तर खरंच 9च वाजलेले असतात सगळ्यांच्या. ही हिप्नोटाइजेस द पीपल. ते सगळ्यांच्या घरात 9 नसतात, पण ही मेक एव्हरीबडी टू लुक ॲट 9 ओनली. दॅट इज द हिप्नॉटिझम. कळलं की नाही? हा फरक ह्याच्याशी संबंध नाही. दीज आर ऑल द टॅक्टिक्स विच आर व्हेरी 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 ॲट व्हेरी लो लेवल. कळलं की नाही? त्यामुळे तो नाहीये. बाप रे, 9:30 झालेच का? आता इथे पुढचे जी 3 सूत्र आहेत ना, ही उदान समान ह्याच्यावरती म्हणजे प्राणांवर केलेली आहेत दोन्ही. कळलं की नाही? तर आपण घेऊया उदान जय एक घेऊया. 9:30 वाजलेत ना, पण घेऊ एक. उदान जयात जल पंक कंटक आदिषु असंग्रह उत्क्रांतिश्च. म्हणजे काय? उदान जया, उदान याच्यावर संयम करून त्याच्यावर जर जय मिळाला उदान प्राणावर, तर काय होतं? बाय हॅव्हिंग मास्टरी ओव्हर उदान प्राण थ्रू संयम, योगी कॅन मॅनेज टू हॅव नो कॉन्टॅक्ट विथ वॉटर, मार्श, द थॉर्न एक्सेट्रा इन हिज पाथ अँड ही कॅन ऑल्सो लेविटेट. आता काय, पंचप्राण आपल्याला माहिती आहेत सगळे. पंचप्राणापैकी उदान प्राणाचं जे महत्व आहे ते महत्व कसं आहे त्याचं? व्हॉट इज द फंक्शन ऑफ उदान प्राण? इट इज द अपवर्ड मुवमेंट. इट इज बिकॉज ऑफ उदान प्राण दिस वॉमिटिंग, बेल्चिंग, okay, all these things are happening. And to be very frank, it is the last pran which comes out with the subtle body when the person is dead. माणूस जातो म्हणजे काय होतं? तर ह्या शरीरातून सूक्ष्म देहातून हे पंचप्राण निघून जातात आणि सर्वात शेवटचा जो प्राण असतो तो तर लागतो, तो उदान प्राण, बिकॉज इट टेक्स आउट, सो इट नीड्स द अपवर्ड मुवमेंट. तो जो उदान प्राण आहे तो त्या सटल बॉडीला चिकटलेला असतो. सटल बॉडी इज मेड अप ऑफ उदान प्राण, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. बरोबर आहे?
त्यातले बाकी पंचप्राण निघून जातात, एक उदान प्राण राहतो विच विल टेक दॅट सटल बॉडी टू नरक किंवा स्वर्ग. बिकॉज टू मूव्ह दॅट सटल बॉडी it needs the energy. So that is also, it is the last pran which is going out of your physical body, and then it is declared that this man is dead. So that udana prana is responsible to move that subtle body either to the naraka or to the swarga. And after exhausting his karma, and when all this papa and punya are at equal level, the same udana prana take this karana deha to the womb of mother. So this is the udana prana. त्याच्यावर जर जय मिळाला, कळलं की नाही, इट इज द अपवर्ड मुवमेंट, आणि त्याच्यावर जर मास्टरी मिळाली, त्याच्यावर जर संयम केला, तर दिस अपवर्ड मुवमेंट यू कॅन हॅव ए मास्टरी ओव्हर दॅट अपवर्ड मुवमेंट. ओके, सो नाउ द व्हॉट इज द लोकेशन ऑफ दिस उदाना प्राण. उदाना प्राणाचं जे लोकेशन आहे, इट इज सेड टू बी फ्रॉम चेस्ट अँड अपवर्ड. आणि त्याचं क्रिया काय आहे, तर अपवर्ड मुवमेंट आहे. वेन यू गेट द मास्टरी ओव्हर दिस, यू कॅन लेविटेट युअर बॉडी. कारण तो जो अपवर्ड, बिकॉज ऑल दीज प्राणाज आर नथिंग बट दी फोर्सेस. लेट अस अंडरस्टँड दिस पॉइंट. दे आर ऑल द फोर्सेस. प्राणाज आर नथिंग बट दी फोर्सेस. So this udana prana is the force which has got the upward movement. So when you get a mastery over this udana prana, okay, then there is a levitation. आणि मग त्यावेळेला तुम्हाला हे होत नाही, all these पंचप्राणात are nothing but this, the udana prana. जेव्हा तुम्ही हे करता त्यावेळेला तुम्ही हलके होता. आणि हलके होता नुसतं नाही, तर त्यानंतर तुम्हाला पाणी किंवा चिखल किंवा हे लागत नाही, कारण तुम्ही जस्ट त्याच्यावरून जाता. कळलं की नाही. अँड देन इवन यू कॅन राईज फ्रॉम द फ्लोअर ऑल्सो. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट दिस सूत्र इज टॉकिंग अबाउट. दिस उदान जयात जलपंक कंटक आदिषु असंगाहा उत्क्रांतिश्च. त्याच्याशी संग होत नाही तुम्हाला, तुम्ही त्याच्यात थोडेसे वरून जाता. उदान प्राणावर संयम मिळवला की यू कॅन विथ युअर विल, जेव्हा तुम्हाला काही काट्यांचा रस्ता आहे, हे रस्ता आहे, तर योगी कॅन जस्ट लिफ्ट हिमसेल्फ अँड इट गोज आउट. त्याला त्याचा हे होत नाही. कारण असं आहे की काटा सुद्धा रुतायचा असेल तर वरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो त्याला. तो हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्यालाच या उदान वायूनी कॉन्टरॅक्ट केल्यानंतर तो जो काटा आहे तो आत शिरतच नाही ना. कळलं का. हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा असतो. आणि त्यामुळे त्याला ह्याचा कुठलाच फरक पडत नाही. आणि तसंच पुढचं समान जयाबद्दल आहे. झाडे साडेत का घेऊया काय बघा आणि मग पुढे जाऊया. नको, आहे बरंच मोठं आहे. आपण थांबूया इथे. 9:30 वाजले आहेत. 39 झालेत. 40 पासून सुरुवात करू. उदान आणि समान या दोन ह्याच्यावरती संयम केल्यावर काय होतं ते, आणि नंतर मग त्यांनी सांगितलंय की इयर, त्यानंतर मग काया, या सगळ्यावर संयम केल्यावर काय होईल हेही पुढे दिलेलं आहे त्यांनी. आणि मग त्याच्यातून भूतजय कसा आहे तो त्यांनी सांगितलेला आहे. आपण थांबूया इथे माझ्या होतानी, कारण 9:35 होत आलेत जवळ. आपण हे करू, शांतिपाठ म्हणू आणि आजचा क्लास इथे संपवू आपण. शांत बसा, स्वस्थ शरीर, पाटकणा समस्थितीमध्ये, डोळे अलगद मिटलेले. आपल्या श्वासावर लक्ष. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि शांतिपाठ सगळ्यांनी एकत्रित म्हणायचा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते
ओम शांति शांति शांति। हरि ओम। हस्तमर्दन, नेत्र स्पर्श. Slowly open your eyes. हरि ओम. पुढच्या